नहीं चलेगी, नहीं चलेगी। नाशिक शहरातील खड्ड्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। रस्त्यावरील खड्ड्यांविरोधात काँग्रेसने नाशिक महानगरपालिका कार्यालयासमोर आंदोलन केले। नाशिक काँग्रेसचे अध्यक्ष निलेश बबलू खैरे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले। शहरातील मुख्य रस्ते, भुयारी मार्ग आणि विविध भागांमध्ये मोठे खड्डे पडले असून त्यामुळे वाहन चालकांना त्रास आणि अपघाताचा मोठा धोका वाढल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे। खड्डे तात्काळ बुजवण्याची मागणी करतात पालकमंत्री गिरीश महाजन यांना हटवून छगन भुजबळ यांच्याकडे आगामी कुंभमेळ्याच्या कामाची जबाबदारी देण्यात यावी अशी मागणीही काँग्रेसकडून करण्यात आली। आता या मागण्यांवर सरकार आणि मनपा प्रशासन काय भूमिका घेतं याकडे नाशिककरांचं लक्ष लागलं आहे। आज नाशिक शहर काँग्रेस समितीतर्फे नाशिक महापालिकेवरती खड्ड्यांसाठी एक आंदोलन सुरुवात केलेली आहे। नाशिक महापालिका 10 दिवसात अल्टिमेट दिलेला आहे की या 10 दिवसामध्ये नाशिक महापालिकेने या खड्ड्यांवरती काहीतरी उपाययोजना काढली पाहिजे, कारण की लोकांचे जीव जात आहे। 5 लोक आज मृत्यू झाले, त्यांचे परिवार रस्त्यावर आलेले आहेत। लोकांना आज इतके प्रॉब्लेम येत आहे रस्त्यांमुळे की गेले 2 सिंहस्थ कुंभमेळे आपण बघितले, त्यावेळेस असा कोणताच प्रॉब्लेम नाशिक शहराच्या लोकांना नाशिकरांना आता झाला नाही। यावेळेस हा प्रचंड त्रास होत आहे, उद्रेक होत आहे नाशिक शहरातल्या लोकांचा। राग हा संताप हा वाढत चाललेला आहे। नाशिक महापालिका ही पूर्णपणे झोपलेली आहे। त्यांनी लोकांना गृहीत धरून आज लोकांच्या जीवाशी खेळत आहे। कुठलीच उपाययोजना, कुठलेच नियोजन या नाशिक महापालिकेने नाशिकच्या रहिवाशांसाठी काही केलेलं नाहीये। आज आम्ही नाशिक काँग्रेसवर सांगणार आहोत की पुढचे 10 दिवसासाठी आम्ही त्यांना अल्टिमेट देत आहे की 10 दिवसात यांनी काहीतरी याच्यावर निर्णय घ्यावा आणि लवकर खड्डे बुजवावे, अन्यथा नाशिक शहर काँग्रेस कमिटी, नाशिक शहर ओबीसी विभाग, नाशिक शहरातले सगळे सेल महापालिकेवरती येतील। एक नाशिक शहराचा जनतेचा संताप जो आहे तो नाशिक महापालिकेवरती अधिकाऱ्यांना आम्ही पकडून त्यांना आम्ही नाशिकांचा झालेला तो त्रास हा त्यांना जाणून आणि याच्या पुढे आम्ही सगळे पक्ष एकत्र येऊन नाशिक शहर जनतेसाठी नेहमी उभे राहणार आहोत। धन्यवाद। आजपर्यंत नवे इतके खड्डे झालेले आहे आणि याच्यात 5 जणांचा जो मृत्यू झालेला आहे त्या परिवाराचं तर महापालिकेने नुकसान केलेलं आहे। जेवढे नगरसेवक निवडून आलेले कोणीही आवाज उठवायला तयार नाही। नाशिकच्या कुंभमेळ्याच्या नावाखाली भरपूर ठेकेदारांनी काम घेतलेलं आहे। ते ठेकेदार एकही नाशिकला सुद्धा नाशिकची कुठलीही माहिती नाही आणि याच्यावर एवढे आंदोलन केले सर्वांनी। काँग्रेसने आज आंदोलन केलेलं आहे। आता लवकरात लवकर सगळे खड्डेमुक्त नाशिक केलं नाही, काँग्रेस याच्यात तीव्र प्रकारचं मोठं आंदोलन करेल आणि प्रशासनाला याची जबाबदारी घ्यायला लागेल। आपलं नाव संतोष ठाकूर, मी नाशिक शहराध्यक्ष आदिवासी विभाग। पाहिले ना, जे नाशिक जिल्ह्याला जे पालकमंत्री भेटले ना गिरीश महाजन, संकट मोचन हाच सर्वात मोठा संकट लोचन आहे। सर्वात पहिले या पालकमंत्र्याला हटवलं पाहिजे। पहिले अनुभवी भुजबळ साहेब आहेत ना, त्यांनी या अगोदर खूप चांगला विकास केलेला नाशिकचा। भुजबळ साहेबांना पालकमंत्री आहेत ना, त्यांच्याकडे अनुभव आहे। ते भुजबळ साहेबांसारख्या माणसाला बाजूला करून हात कर्मचारी पालकमंत्री कुठून आणला साहेब? जसं म्हणजे जवळजवळ आता 4-5-6 जण आता एवढ्या 8-10 दिवसात त्यांचा मृत्युमुखी पडलेले नाशिकच्या पण आहे ना 125 पेक्षा जास्त लोक मृत्युमुखी पडलेले यांचे जसे कुंभमेळ्याचे काम सुरू झाल्यापासून। सर्वात पहिले म्हणजे भुजबळ साहेबांना द्या पालकमंत्रीत्व, त्यांना माहिती, इथला अनुभव आहे त्यांना। बस एवढंच मी सांगू इच्छितो। गोकुळराव, मी नाशिक सिडको ब्लॉक अध्यक्ष।